नमस्कार. मी रेश्मा मयेकर आणि आज मी आली आहे श्रीगोंदा येथे. बघा, आज असं आपल्या सर्वांना माहिती आहे, राज्यभर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि हीच धामधूम सुरू असताना आपण भेटायला आलो आहोत एक खास व्यक्तिमत्वाला श्रीगोंदा येथे. आपल्या सोबत आज आहेत माननीय श्री दीपकजी नागवडे. सर, नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या सहकारात ज्यांनी आदर्श उभा केला असे दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांचे धाकटे चिरंजीव दीपक नागवडे यांच्याविषयी श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात एक गुढ कायम राहिलं, ते म्हणजे अंगी गच असतानाही सक्रिय राजकारणापासून त्यांनी ठेवलेलं अंतर. 1980 साली श्रीगोंदामध्ये साखर विरुद्ध भाकर ही लढाई उभी राहिली आणि त्या काळात प्रस्थापित नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं त्या शिवाजी बापू नागवडे यांचा बबनराव पाचपुते यांनी निसट्टा पराभव करत पहिल्यांदा आमदारकी काबीज केलेली. सहकारात शिवाजीराव नागवडे यांचे फार उल्लेखनीय योगदान आहे, पण तत्वाशी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या शिवाजी बापूंना बबनराव पाचपुते यांनी उलटे डाव टाकत अनेकदा विधानसभेत जाण्यापासून अलिप्त ठेवलं. बबनराव पाचपुते पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर तब्बल 19 वर्षानंतर म्हणजेच 1999 मध्ये पाचपुते यांना खिंडीत गाठण्याची पहिल्यांदाच शिवाजीराव नागवडे यांना संधी मिळाली आणि त्यात शिवाजीराव नागवडे यशस्वी सुद्धा झाले. त्याचं कारण म्हणजे त्यांचे पुत्र दीपक नागवडेजी. असं बोललं जातं की 1999च्या विधानसभा निवडणुकीत दीपक नागवडे यांनी प्रचार यंत्रणेची सारी सूत्रे आपल्या हाती घेत जादूची कांडी फिरवल्यासारखं काम करत मैदान मारलं. पण बापू आमदार झाले आणि मग दीपक नागवडे यांनी पुन्हा एक नाम केशवचा जप करत अध्यात्माकडे आपला मोर्चा वळवला. त्यानंतर निवडणुकांच्या वेळी ते बॅकस्टेज यंत्रणा सांभाळताना अनेकदा दिसून आले, पण थेट राजकारणात जाऊन सक्रिय होण्याला त्यांनी नकार दिला. असो, आज आपण त्याच दीपक नागवडे यांच्यासोबत निवांत गप्पा मारणार आहोत. त्यांच्या मोठ्या वहिनी अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडी शिवसेनेच्या वतीने श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. बरीच रंगतदार निवडणूक या मतदारसंघात अनुभवायला मिळणार आहे. त्याच संदर्भात काही प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत आणि बरंच काही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, चला पाहूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल सर? मी जसं आल्या तुम्हाला सांगितलं की तुम्ही नायक मूवीचे अनिल कपूर वाटतंय आणि आज पूर्ण दिवस तसंच काम करून आता फायनली तुम्ही इथे आलात. नक्कीच, म्हणजे पूर्ण कॉन्फिडन्स मध्ये तुम्ही रिंगणात उतरलेले आहात. पण या मतदारसंघात सध्या हाय व्होल्टेज चौरंगी लढत अनुभवायला मिळत आहे. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव म्हणजेच विक्रम पाचपुते हे भाजप महायुतीकडून उमेदवारी करत आहेत, तर माजी आमदार राहुल जगताप यांनी महाविकास आघाडीसोबत बंडखोरी केली असून ते अपक्ष रिंगणात आहेत. तर ओबीसी मतांच्या दृष्टीने दखलपात्र ठरतील असे अण्णासाहेब शेलार हे वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात आहेत. नेमकं या लढतीचं गणित सोडवणं तुम्हाला अवघड वाटतं की सोपं वाटतं? निश्चितच प्रत्येक जण आपापली निवडणूक आपल्या कौशल्याने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या युक्ती, बुद्धी, शक्ती ह्याच्या बळावर लढत असतो. कुठली निवडणूक सोपी नसती. आव्हान निश्चितच आहे, पण सामान्य जनतेच्या आशीर्वादाने आणि स्वर्गीय शिवाजी बापूंच्या योगदानाने ह्या तालुक्यासाठी आमचे वडील शिवाजीराव नागवडे यांनी अहोरात्र कष्ट करून ह्या तालुक्याच्या विकासासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही समाजकारण, राजकारण करत आहोत. त्यांनी उभारलेल्या सर्व सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था ह्या उत्तम प्रकारे चालवत दादा, वहिनी आणि आम्ही सर्वजण तालुक्यात विकासाच्या दृष्टीने अहोरात्र प्रयत्न करत आहोत. आता आव्हानात्मक म्हणलं तर सुरुवातीला बबनराव पाचपुते आणि नागवडे यांचा संघर्ष गेले 40 वर्ष राहिलेला आहे आणि 40 वर्षाचा हा प्रवास म्हणलं तर बबनरावांनी झोळेपासून महालापर्यंत
हा प्रवास केलेला आहे. लोकांनी त्यांना भरभरून दिलं, पण तालुक्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही. तालुका तसाच भकास ठेवला आणि स्वतःचाच विकास केला. नंतर 2014मध्ये आम्ही राहुल जगतापांना पण संधी दिली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आमदार केलं. पण ज्या इच्छाशक्तीने आणि भावनेने त्यांना आमदार केलं, त्या 5 वर्षाच्या कालावधीत त्यांना एकही भरीव असं काम करता आलं नाही. आमदारकीचे 5 वर्ष फुकट गेले आणि कार्यकर्त्यांची पण फार मोठी नैराश्यता आली. आता 15 वर्षांनंतर नागवडे कुटुंब प्रथमच उमेदवारी करत आहे आणि एक महिला उमेदवारी आणि त्यात वहिनींची उमेदवारी ही सर्वात जमेची बाजू आहे. ह्या तालुक्यातील प्रत्येक मायमाऊली महिला ह्या वहिनींच्या मागं खंबीरपणे उभे राहतील आणि त्यांना मतरूपी आशीर्वाद देतील. म्हणून मला असं काही शंका वाटत नाही की ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला जिंकण्याला काही अडचण येईल. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर आम्हाला विजय हे मिळवण्यात अडचण अशी काही वाटत नाही. नक्कीच. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. काँग्रेस म्हणजे नागवडे आणि नागवडे म्हणजेच काँग्रेस असं समीकरण या श्रीगोंद्यात तुमचे वडील स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी रुजवलं. असं म्हणतात की 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचे मोठे बंधू राजेंद्र नागवडे यांनी भाजपाची उमेदवारी केली तेव्हा शिवाजी बापू प्रचारात सक्रिय झाले, पण त्यांनी भाजपाचा शेला गळ्यात घातला नाही आणि भाजपाचे व्यासपीठ असलेल्या मंचावर यायचं त्यांनी टाळलं. पुत्रप्रेमापेक्षा त्यांनी काँग्रेस प्रेमाला फार महत्व दिलं. मग बापूंच्या मागे अशी काय अडचण झाली की आपले नागवडे कुटुंब अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचलं गेलं? शरद पवारांकडेही तुम्ही ट्राय केलं, तिथून पुन्हा शिवसेनेकडे जावं लागलं. म्हणजे काँग्रेस तुम्हाला हक्काची नाही वाटली का? नाही, काँग्रेस हक्काचीच होती, पण राजकारणात प्रत्येक वेळेस समीकरणं बदलत असतात. आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहील असं बिलकुल होत नाही आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. मग जसे समोरून सोंगट्या पडतील किंवा परिस्थिती निर्माण होईल तसा निर्णय घ्यावा लागतो. लोकांना जे हवं आहे ते पण करावं लागतं आणि मग तशा परिस्थितीमध्ये आपण आता काय निर्णय घ्यायचा, त्या वेळेला योग्य निर्णय व्हावा ह्या दृष्टीने निर्णय घ्यावा लागतो. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये ही जी उमेदवारीची रस्सीखेच चालू होती, त्या रस्सीखेचमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी आपल्याला मिळावी. मग ती काँग्रेसची असो, राष्ट्रवादीची असो की मशालची असो, शिवसेनाची. म्हणून आम्ही निर्णय असा घेतला की बाबा आता महाविकास आघाडीची मशालाची उमेदवारी मिळते आहे तर ती एक प्रकारे काँग्रेसचीच आहे. काँग्रेसचं जर तुम्ही म्हणले तर आजसुद्धा मी काँग्रेसच्याच विचारधारेशी सहमत आहे, पण परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागला. तुमच्या या उत्तरानंतर मला आता खोलामध्ये जायचंय. राहुल जगताप यांचा राजकारणातला मूळ उदय तुमचे वडील शिवाजीराव नागवडे यांच्या पाठिंब्यानेच झाला. राहुल जगताप यांना 2014 मध्ये उमेदवारी मिळाली तेव्हा शिवाजी बापूंनी मोठ्या मनाने त्यांच्या मागे उभे राहत त्यांना निवडून आणण्यासाठी पुढाकार घेतलेला. मग आज तेच राहुल जगताप तुमच्या घरात उमेदवारी गेल्यावर शड्डू ठोकून उभे आहेत. गेल्या 10 वर्षात नेमकं असं काय घडलंय की ज्याने राहुल जगताप आणि नागवडे कुटुंबियांना वेगळं केलं? कोणासाठी आपण काय करायचं हा ज्याचा प्रश्न असतो. 2014 साली स्वर्गीय शिवाजी बापूंनी एकास एक उमेदवार देण्यासाठी पुढाकार घेतला आणि सगळ्या पुढाऱ्यांची तालुक्यात मोड बांधून 2014 साली त्यांनी राहुलदादाला आमदार करण्यासाठी सर्वांना एकत्रित आणलं. पण पुढे अचानक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बिघाडी झाली आणि मग नंतर स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या दृष्टीने
दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले. मग त्यावेळी काँग्रेसने आग्रह धरला की बापू तुम्ही आता काँग्रेसची उमेदवारी करा. पण त्यावेळेस बापूंनी जे सांगितलं ते मला आज पण आठवतंय की त्यांनी सांगितलं की मी आदरणीय शरद पवार साहेबांना व कुंडलिक तात्याला शब्द दिलाय आणि त्या अनुषंगाने राज्यात जरी सर्वजण निवडणूक स्वतंत्र लढत असतील पण श्रीगोंद्यामध्ये आम्ही वेगळा पॅटर्न राबवू व एकत्रित येऊन बबनरावचा पाडाव करू. आणि मग त्यावेळेस सर्वांची मोड बांधून बापूंनी पुढाकार घेऊन राहुलदादाला आमदार केलं. पुढं ज्याचा ज्याचा प्रश्न सत्ता हातात मिळाल्यावरती आपण काय काम करायचं, कोणाला बरोबर घ्यायचं, कोण नवीन सहकारी मित्र येतात, त्या पद्धतीने राहुलदादांनी 5 वर्ष काम केलं. कुंडलिक तात्या हयात होते तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. कोणता कार्यकर्ता जवळ येतो, कोणता लांब जातो, पण त्यांच्या बापूंचं आणि तात्यांचं बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग होतं. पण तात्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि राहुलदादाला जे जवळचे कोणी सहकारी मित्र होते त्यांचं मार्गदर्शन काही व्यवस्थित लाभलं नाही असं मला तरी वाटतं. आणि म्हणूनच पुढे जाऊन सगळ्यांचा बेबनाव झाला आणि आता हे चित्र उभं राहिलं. आपण एखाद्याला काही देतो आणि त्याच्या बदल्यात काही अपेक्षा ठेवतो तर तो व्यवहार ठरतो. आणि एखाद्याला आपण काही अपेक्षा न ठेवता काही दिलं तर तो उपकार ठरतो. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्यांनी काय करायचं. आम्ही त्यांच्यासाठी मोकळ्या मनाने आमदारकी दिली. आता त्यांचा प्रश्न होता की त्यांनी उत्तराई करायची की नाही. आता जनता जनार्दन पाहिल की त्यांनी काय करायचं. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पाचपुते यांच्यासोबत तुमचे पारंपरिक शत्रुत्व राहिलेले आहे, पण गेल्या 7-8 वर्षात त्यात समझोता देखील झाल्याच्या अनेक निवडणुकांमध्ये दिसलेली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत तर नागवडे कुटुंबियांनी थेट त्यांच्यासाठी सक्रिय प्रचारात सहभाग नोंदवला. पण आता 2024च्या निमित्ताने तुम्ही परत आमने सामने आले आहात. शिवाजी बापू आणि बबनदादा यांच्यातील संघर्ष हा या तालुक्यातील मातीने 3.5 दशके अनुभवलेला. आता तो संघर्ष पुढच्या पिढीत ट्रान्सफर होईल असे वाटते का? की ही निवडणूक झाल्यानंतर इतर स्थानिक निवडणुकांमध्ये राहुल जगताप यांना कटशह देण्यासाठी तुम्ही पुन्हा पाचपुते यांच्याशी हात मिळवणी करताना दिसताल का? मुळातच पाचपुते आणि नागवडे यांचा संघर्ष पहिल्यापासून फार मोठा झालेला आहे. आणि बबनराव पाचपुतेचं राजकारण गप्पा थापा आणि भूलभुलैया दाखवून लोकांची दिशाभूल करण्यात झालेलं आहे. राजकारणातलं तत्व, निष्ठा, सामाजिक बांधिलकी ह्या सगळ्याला तिलांजली देऊन बबनराव पाचपुतेंनी त्यांचं राजकारण समाजकारण मोठं केलं. त्याच्या विरोधात शिवाजीराव नागोडेंनी सामाजिक बांधिलकी, सत्यवादी, अहिंसा ह्या मार्गाने त्यांचं राजकारण केलं. बबनराव पाचपुते कायम एक गोष्ट खोटी असली तरी ती 10 वेळा लोकांना पटवून सांगून ती खरी वाटेल अशी परिस्थिती निर्माण करत होते. अशा खोटारड्या नेत्याच्या पुढे वारंवार बापूंना संघर्ष करावा लागला. बबनरावनी एकच गोष्ट खोटी असताना सुद्धा 10 वेळा पटवून लोकांना खरी करून सांगण्यात ते यशस्वी ठरले. आणि बापूंचा वारस असल्यामुळं आम्हाला त्याचा फार त्रास झाला. तरीसुद्धा 2019ला आम्ही सर्व मागच्या निवडणुकीचे अनुभव बाजूला ठेवून बबनरावला मदत केली. त्याचं खरं कारण म्हणजे विखे पाटलांनी दिलेला शब्द आणि स्वर्गीय सदाशिवराव पाचपुते आणि बबनदादांनी दिलेला शब्द की बाबा ही आमची शेवटची निवडणूक आहे आणि इथून पुढं आम्ही निवडणूक करणार नाही. तरीसुद्धा पुढं जाऊन त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल करून आमच्या विरोधात कट कारस्थान केली. राजकारणात शब्द
हा फक्त देण्यासाठी असतो, पाळण्यासाठी नसतो. हे बबनराव पाचपुतेंनी त्यांच्या हयात राजकारणात वापर केलेले प्रयोग आहे. त्यांनी वेळ प्रसंगी त्यांच्याच कार्यकर्त्यांचे पंखसुद्धा छाटले आणि त्या सर्व गोष्टींचा त्रास ज्या कार्यकर्त्यांना झाला, त्या तालुक्यातील आम जनतेला झाला. आता तेच उदाहरण पुढं राहुल जगतापसुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वागत आहे. आता कडशहाचं राजकारण तुम्ही म्हणताय तसं आम्ही पाचपुतेंबरोबर गेलो किंवा राहुल जगतापांबरोबर गेलो तर तसं काही नाही आहे. स्थानिक आघाड्या ह्या स्थानिक पातळीवर होत असतात. ज्या छोट्या छोट्या निवडणुका होतात, खरेदी विक्री संघ, देखरेख संघ, ग्रामपंचायती, सोसायटी, त्या स्थानिक लेवलला त्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने त्यांना पुढं काही सोयीस्कर वाटतं त्या पद्धतीने ते राजकारण केलं जातं. ह्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही पाचपुतेंबरोबर गेलो किंवा जगतापांबरोबर गेलो. आमचा विचार आम्ही हा स्वतंत्र पुढे घेऊन जातो, पण स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा म्हणून त्या वाटाघाटी कराव्या लागतात. मग मला आता सांगा, या तालुक्यात बबनराव पाचपुते यांचा मतांचा बेस आहे. गावागावातील कार्यकर्ते त्यांची ताकद होते. आता बबनदादा उमेदवार नसून त्यांचे पुत्र विक्रम उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीला आपण आव्हान म्हणून पाहता का? मला तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की बबनराव पाचपुते ह्यांचं सर्व नेटवर्क त्यांचे बंधू स्वर्गीय सदाशिव अण्णा पाचपुते हे सांभाळत होते. कार्यकर्त्यांची मोड बांधणं, कार्यकर्त्यांना जपणं, त्यांची बऱ्यापैकी संघटन कौशल्य हे फार मोठ्या प्रमाणात होतं. त्यांच्या जाण्याने त्यांचे कार्यकर्ते बऱ्यापैकी विखुरले गेले आहेत. काही कार्यकर्ते आमच्याबरोबर आलेत, काही त्यांच्याबरोबर आहेत आणि इतर पर्यायी काही दुसऱ्या नेत्यांकडे पण गेलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर विक्रम पाचपुते ह्यांचं जे संघटन आहे हे त्या मनाने फार कमकुवत आहे. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे जुन्या कार्यकर्त्यांचा फार वेगळा आहे. जे बबनदादांनी केलं, जे सदाशिव अण्णांनी केलं ते त्यांच्या मुलांकडे आता त्या दृष्टीने त्यांचे कार्यकर्ते बिलकुल पाहत नाहीत. विक्रम पाचपुतेंनी जी आजची उमेदवारी मिळवलेली आहे ती पण त्यांनी फसवून मिळवलेली आहे. ही उमेदवारी आधी त्यांच्या मातोश्री अक्कांना मिळाली होती, पण त्यांनी पक्षाशी बंड करून एक प्रकारे ब्लॅकमेल करून मिळवलेली आहे आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी फार आव्हानात्मक अशी मला वाटत नाही. त्याचबरोबर अण्णासाहेब शेलारांची सुद्धा उमेदवारी बबनराव पाचपुतेंना तेवढीच घातक आहे जशी आता लोकांना वाटतं की राहुल जगतापांचे बंडखोरी नागवडेंना घातक आहे. उमेदवार जास्त असल्यामुळं मतांची रस्सीखेच होणार आहे, पण जनता ज्याच्या गळ्यात हार घालल तो माणूस विजयी होईल आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की वहिनींचा विजय होईल. आता मला सांगा, मध्यंतरी एक चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी शरद पवारांनी थेट तुम्हाला गळ घातल्याचे ऐकण्यात आले होते. पण असे असतानाही आपण माझ्याऐवजी बहिणींना उमेदवारी द्या अशी विनंती केल्याचे बोलले जाते. नेमके या चर्चेत काय तथ्य आहे? नाही, असं काही प्रसंग झाला नव्हता की त्यांनी बोलवलं होतं. आम्ही त्यांची वेळ घेऊन गेलो होतो. लोकसभेच्या निवडणुकीनंतर असं पोषक वातावरण महाविकास आघाडीला दिसत होतं. लोकांच्यातून चर्चा होती की आपल्याला महाविकास आघाडीचं तिकीट असलं तर सोपं जाईल आणि मग त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करावा म्हणून पवारसाहेबांची वेळ घेतली होती आणि त्यांना विनंती केली की बाबा मी इच्छुक आहे तुमच्याकडून उमेदवारी करायला. आणि मग नंतर ह्या सगळ्या मीटिंगचे सत्र वाढत गेलं आणि त्याचं शेवट मशालीची उमेदवारी आम्हाला मिळाली. आता उमेदवारी भेटलेली आहे, पण निवडणूक लढवताना एक उमेदवाराविषयी काहीतरी परसेप्शन जनतेत तयार व्हावं लागतं.
त्यासाठी काहीतरी मुद्दा घेऊन निवडणूक करावी लागते. अनुराधा नागवडे यांची उमेदवारी नेमकी कोणत्या मुद्द्यांवर आहे? मुळातच निवडणूक ही विकासावरच लढली जाते. गेले 40 वर्ष बबनराव पाचपुते यांनी भूल थापा मारून लोकांना भुलवत ठेवलं. कोणत्या ना कोणत्या गावगाड्यांच्या प्रश्नावरती अडकून ठेवलं लोकांना. त्यांचे ते फंडे वापरत राहिले आणि एकीकडे स्वतःचाच विकास करत राहिले. गेले 40 वर्षात एकसुद्धा विधायक काम असं केलं नाही की जे जनतेला भावल किंवा आठवल. आत्तासुद्धा ते असं म्हणतात की तालुक्यात मी 2 एक्सप्रेस हायवे आणले. आता हा किती बालिशपणाचा मुद्दा आहे की काश्मीर टू कन्याकुमारी नवीन रस्ते भारतभर झाले आणि ते सांगतात की मी ते रस्ते आणले. ते कोणाला पटण्यासारखे आहे. आणि स्वतःचाच विकास करून टक्केवारी गोळा करून लोकांना पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि स्वतःचा विकास ह्याच्यात ते यशस्वी झाले. त्याला काही कारणे आमच्या श्रीगोंदा तालुक्यातील जनतेची पण आहेत की आपण त्याच्या 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष किती वर्ष त्यांच्या आश्वासनावरती जगायचं. आणि आता जी तरुण पिढी आहे त्यांना बदल निश्चित हवा आहे. आणि वहिनींची कोरी पाटी आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेमध्ये जर वहिनी तिथं गेल्या तर साखळाईचा प्रश्न असेल, पाटपाणी घोडचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, डिंबे धरणाचा प्रश्न असेल, ह्या प्रश्नाची त्यांना जाण आहे. आणि त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा पाठपुरावा करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे. संधी मिळणं हे फार महत्त्वाचं असतं. संधीच नसेल तर आपण ते काम लोकांपर्यंत कसं नेऊ, हा मूळ मुद्दा आहे. माझा पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यावरच आहे. मला सांगा, वडिलांना आमदार करण्यासाठी 1999ला तुम्ही कंबर कसली होती. त्यात तुम्हाला यश देखील आले. पण त्यानंतर तब्बल 25 वर्षे संधी असताना सुद्धा तुम्ही राजकारणाकडे स्वतःसाठी संधी म्हणून पाहिलं नाहीत. तुम्ही राजकारणात यावं म्हणून अनेक प्रयत्न केले, पण तुम्हाला मात्र सत्तेच्या महत्वाकांक्षेने खुणावले नाही. आता स्वतःच्या वहिनींना आमदार करण्यासाठी तुमचा पुढाकार दिसून येत आहे, पण वहिनी आमदार झाल्यावर तुम्ही नेमकी काय जबाबदारी पार पाडणार आहात? निश्चितच वहिनी आमदार झाल्यावरती एक संघटन, युवकांचं चांगलं संघटन असावं त्या दृष्टीने मी पाहिल. आणि राजकारणात मुळात मला असा फार काही रस नाही. माझा ओढा पहिल्यापासून अध्यात्माकडे आहे आणि अध्यात्म आणि राजकारण ह्याची सांगड घालणं फार त्रासदायक होतं. आज तालुक्यामध्ये सर्व गोष्टीची सुबकता आहे. प्रत्येकाजवळ गाडी, बंगला, सर्व गोष्टी असताना सुद्धा सदृढ विचार नाही आहेत असं मला जाणवतं. आणि त्यामुळंच भुलभुलैया, खोट्या नाट्या राजकारणी थापा मारून वेळ मारून नेऊन समाजाची ओरबड करते, त्याचं दुःख होतं. स्वर्गीय शिवाजी बापूंनी सुद्धा फार खस्ता खाल्ल्या, फार संघर्ष केला, पण त्यांनी लढा अर्धवट सोडला नाही. आणि मग तोच लढा आता पुढं वहिनी दादा घेऊन चाललेले आहेत. मी त्यांच्या मागं खंबीरपणे उभा आहे. आणि पुढं परत तरुणांची अशी ओढाताण फसगत होऊ नये म्हणून मी त्यांच्यासाठी काम करणार आहे. अध्यात्माला घेऊन, राजकारणाला घेऊन नाही. राजकारणाचा बेस फार वेगळा झालेला आहे आणि त्या बेसमध्ये नवीन कार्यकर्ते, तरुणांचा विकास होईल असं वाटत नाही. आजकालच्या राजकारणाला अशी पद्धत झालेली आहे की कार्यकर्ते वापरा आणि सोडून द्या, त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही.
ज्याने त्यांनी स्वर्गीय शिवाजी बापू पण आधी म्हणायचे की तुम्ही स्वतःचा प्रपंच करा आणि मग समाजकारण राजकारणाकडे लक्ष द्या. राजकारण निवडणुका येतात जातात, पण त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर भरडून गेले तर तुमच्या आयुष्याचं म्हणजे गणित बदलून जातं. म्हणून माझं असं आव्हान राहील की बाबा राजकारण करत असताना तुम्ही स्वतःचा प्रपंच करून लोकांच्या मागं नुसतं पळू नका. तुमचं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी स्वतः तुम्ही काम करा, स्वतःचा प्रपंच पहा आणि मग समाजकारण राजकारण करा. दादा वहिनी आमदार झाल्यावरती निश्चितच सत्तेची एक ऊब असते. त्याच्याकडून लोकांना खूप अपेक्षा असतात की आमचं असं काम व्हावं तसं काम व्हावं. मुळातच 25 वर्ष 30 वर्ष सत्तेत असताना सुद्धा आम्ही कधी पोलीस स्टेशनची पायरी चढलो नाही किंवा कुठल्या वेगवेगळ्या वाम मार्गाने काम करणाऱ्या माणसांशी संपर्क ठेवला नाही. सत्ता असली की माणसाला ते सगळ्या गोष्टीची हे वाटते, म्हणजे की बा आपल्या हातात असावं. आम्हाला असं वाटतं की बा सामान्य माणसाचं जीवनमान उंच व्हावं, तरुण पोरांच्या हाती काम असावा, त्यांना सदृढ विचार असावा, त्यांनी सामाजिक समतोलता राखावी, त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. माणसाचं जीवन एकदाच आहे, ते सार्थकी लागावा त्या दृष्टीने प्रयत्न असावा. तसंच माझा छोटासा प्रयत्न आहे. आता वळणार आहोत आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजेच महाविकास आघाडीची उमेदवारी तर तुमच्या वहिनी अनुराधा नागवडे यांना आहे, पण समोर भाजपकडून विक्रम पाचपुते आणि अपक्ष राहुल जगताप या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांचे आव्हान तुमच्या समोर आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीने देखील अण्णासाहेब शेलार यांच्या रूपाने ओबीसी कार्ड वापरलेले आहे. नेमकं यातलं प्रमुख आवाहन तुम्हाला कोणाचं वाटतं? आता आव्हान सर्वच उमेदवारांना आहे. तसं पाहिलं तर हा श्रीगोंदा तालुका बागायत पट्टा आहे. इथं मोठ्या प्रमाणात ऊस आहे, कारखानदारी आहे आणि आमच्या ताब्यात असलेला कारखाना हा सुस्थितीत आहे. सर्व शेतकरी वर्गांचं पेमेंट वेळेवर दिलं जातं. ऊस तोडणी कामगारांचं पेमेंट वेळेवर दिलं जातं, कामगारांचं पेमेंट वेळेवर दिलं जातं. त्याच्या विरोधातच राहुलदादाच्या ताब्यात असलेला कारखाना अतिशय अडचणीत आहे आणि अडचणीत असताना सुद्धा ते आता निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्याबरोबरच विक्रम पाचपुतेच्या ताब्यात असलेला कारखाना मध्यंतरी विक्रीला काढला होता. म्हणजे एकीकडे तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे थकवता, त्यांच्या प्रपंचाची राखरांगोळी होती, त्यांच्याच कष्टाच्या पैशाचं त्यांना हेलपाटे मारावं लागतात, वारंवार उपोषणं करावं लागतात आणि शेतकरी वर्ग सुज्ञ आहे की त्यांनी सगळ्यांचा व्यवहार पाहिलेला आहे आणि व्यवहार पाहून पुढं काय निर्णय घ्यायचा आहे ते निर्णय घेतील. अण्णासाहेबांच्या बाबतीत म्हणलं तर ते एक सामान्य कुटुंबातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे आणि त्याचा फटका आम्हाला जसा बसणार आहे तर तो मोठ्या प्रमाणात बबन पाचपुते आणि राहुल जगतापांना सुद्धा बसणार आहे. कारण की गेले 25 वर्ष त्यांची जास्त मैत्री त्या दोन्ही गटांशीच आहे. म्हणून जनता ठरवेल की काय करायचं. आम्हाला त्याच्यामध्ये काही शंका वाटत नाही की बाबा आव्हानात्मक आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत आपण निवडणुकीला कसे सामोरे जायचं आणि मतदारांना आपल्या कामातून आणि आपल्या येणाऱ्या व्हिजनमधून त्यांना आपल्याकडं कसं वळवायचं ह्याच्याकडे आमचा फोकस राहील ही निवडणुकीच्या जिंकण्याच्या दृष्टीने. नक्कीच येत्या 20 तारखेला आपल्याला कळणार आहे की जनता कोणाला आपला कौल देते आणि कोण इथून जिंकून येणार आहेत. थँक्यू सो मच. आपल्यासोबत होते माननीय दीपकजी नागवडे सर. सर थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिली आणि अगदी छान आपल्या गप्पा रंगल्या होत्या. तुम्ही तुमच्या मनामध्ये जे जे काही होतं ते तुम्ही सगळे इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या निवडणुकीसाठी. धन्यवाद मॅडम.
आपले मनापासून आभार. आमचे विचार जाणून घेण्यासाठी आपण आलात. तुमचं मनपूर्वक आभार. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.